नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 31. अर्जुना, बुद्धी इत्यादी पासून जी भूते आहेत ती पाण्यावरील जणू फेस याप्रमाणे आहेत. परब्रह्म अमर्याद, व्यापक व अद्वितीय असल्यामुळे त्याहून भिन्न अशा धर्माचे काहीच अस्तित्व त्यावर कल्पता येत नाही, हे अगदी उघड आहे. पण ज्ञानाचा विषय न होणाऱ्या परब्रह्माच्या निर्गुण स्वरूपावर अध्यास होणे शक्य नाही, अशी जी शंका आहे, ते स्वरूप जेव्हा ज्ञानाचा विषय होईल तेव्हाच त्यावर अध्याय होऊ शकतो. तर निर्गुण स्वरूप जेव्हा नामरूपाने नटून आपणच आपल्याला विषय करते, तेव्हाच विषयरूप झालेल्या अंशावरच अध्यास रूप भ्रम होतो असे म्हणावे लागते. आणि हेच या शंकेचे समाधान आहे. म्हणून माझे सर्व नामरूपाने नटलेले अतींद्रिय किंवा ज्ञानदृष्टी गम्य असे सगुण स्वरूपच अज्ञानामुळे अध्यस्त विवर्त असे जड, विनाशी आणि जगतरूप भासते. पण तेच ज्ञानामुळे अनध्यस्त विवर्त असे सच्चिदानंद रूपाप्रमाणे प्रत्ययाला येते. म्हणून फेस जळावरून वेगळे असे जे अज्ञानीला वाटते तो केवळ भ्रम होय. तसे जगत, जीव इत्यादी परमेश्वराहून निराळी वस्तू आहे हे म्हणणे म्हणजे केवळ विपरीत ज्ञान होय. दोरीवर भासणाऱ्या मिथ्या सर्पाप्रमाणे अब्रह्म प्रत्ययाचे म्हणजे जड, विनाशी स्वरूपाचे जगत अविद्याजन्य आहे, म्हणजे खोटे आहे असेच म्हटले पाहिजे. अर्जुना, फेस, बुडबुडे इत्यादीतील पाणी दिसत नाही. स्वप्नात आपला जागृतीपणा ध्यानात येत नाही. तशी सृष्टी माझ्यामुळेच आहे, पण त्या सृष्टीत मी मात्र नाही. कारण सच्चिदानंद परमेश्वरावर भ्रांतीने जड, विनाशी सृष्टी दिसते. पण जर तुम्ही या भ्रमित सृष्टीत मला पाहाल तर मी दिसणार नाही. अज्ञानामुळे परब्रह्माचा नामरूप विस्तार परब्रह्मावरून निराळी वस्तू आहे असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत परब्रह्म वस्तू झाकली जाऊन तिचा अनुभव येत नाही. म्हणून पाणी पाहायचे असेल तर फेस, बुडबुडे इत्यादींना दूर सारल्या गेले पाहिजे. त्याचप्रमाणे नामरूपाचे ठिकाणी कल्पिली गेलेली जगत वस्तू सोडून देऊन एक सच्चिदानंद परमात्माच नामरूपाने नटला आहे अशी दृढ बुद्धी यायला हवी. परब्रह्माच्या ठिकाणी लीन असलेली नामरूपे जेव्हा परब्रह्माचे स्वभाव शक्तीनेच परब्रह्मावरच व्यक्त होतात, तेव्हाच त्या नामरूपात्मक जीव जगत रूपाने तेच परब्रह्म त्रिगुणातीत असे सगुण होते. वन्नी व ज्वाळ एकच, तसे कार्यकारण भाव सर्वथा खोटा असतो. कारण परब्रह्म व नामरूपे दोन्ही एक पूर्ण ब्रह्मच आहेत, दोन निराळ्या वस्तू नाहीत. नामरूपे पाहताना परब्रह्म विसरल्या जाते, म्हणून भिन्न भिन्न भेदात्मक जीव जगत सृष्टी प्रत्ययाला येते आणि सुखदुःखाला कारण बनते. जसे संध्या समयीच्या अंधाऱ्या प्रकाशामुळे अखंड ब्रह्म जणू अंधुक अंधुक होऊन विभागल्या गेल्याप्रमाणे दिसते. नामरूपेही परब्रह्मच आहेत हे विसरणे म्हणजेच सांजवेळ. माळ, हार म्हणजे सर्प वाटतो, पण हार किंवा माळ हाती घेतली की जणू ती सांजवेळ निघून जाते. आपल्या नित्य ज्ञान दृष्टीरूप साक्षी स्वरूपाचा मग अनुभव आला, इकडे लक्ष असले की ती विसरली गेली नाही की सर्व कल्पित जीवजगत अशा सृष्टीचा नाश होतो व कुटस्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्याहून निराळी जीव जगत वस्तू पूर्वी कधीच नव्हती, आताही नाही
आणि पुढे कधी होणारही नाही असा निश्चय होऊन त्याची सदाकारता कायमची निवृत्ती होते. म्हणून जगत जीवदशेची उत्पत्ती परत होत नाही असा हा सिद्धांत आहे. आणि ज्या जगद्भ्रमामुळे जीव पदार्थ मानला तो जगद्भ्रमही अर्थात प्रथम केव्हा उत्पन्न होतो ते पण सांगता येत नाही. म्हणून जीव ईश्वर शुद्ध चैतन्य जीव यांचा भेद अविद्या भ्रम व त्याचा चैतन्याचा संबंध अशा या 6 गोष्टी अनादी म्हणजे प्रारंभरहितच मानल्या गेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात त्या नाहीतच. फक्त तो परब्रह्माचाच विवर्त होय हे आपण मागे पाहिलेच आहे. दोरीवरचा साप जन्मत नाही, मरत नाही, मारत नाही, नसलेलाच असतो म्हणून जातो किंवा येतो असे काही नाही. समुद्रात तरंगाच्या खाणी थोड्याच असतात, वाऱ्याचेच ते कार्य असते. कापसाच्या पोटात काय कापडाचा गठ्ठा असतो काय? नाही. अलंकार फक्त घालणाऱ्याच्या दृष्टीने असतात, त्यांच्या नजरेने ते पडतात, पण सोनेपणाला त्याचे काहीच कौतुक नाही. सोने सोने म्हणून दे जसेच्या तसेच आहे. तसे सर्व नामरूपाने नटलेल्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाचे ठिकाणी जी भूतसृष्टीची कल्पना केली गेली म्हणूनच जीव जगतादी भूतसृष्टी आहे. अन्यथा तेथे ब्रह्म जसे आहे तसेच आहे, अफूट, एक पण न सोडलेले. भूतसृष्टीची कल्पनारूपी प्रकृती गेली की भूताभास जणू नव्हताच असा होऊन राहतो. सारांश: सच्चिदानंद परब्रह्माहून निराळे म्हणून जेवढे अनुभवाला येते ते वस्तुतः पूर्ण सच्चिदानंद ब्रह्मच आहे. तात्पर्य: आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने भूतसृष्टीची कल्पना नाहीशी होते असे नव्हे, तर ती केव्हाच नव्हती, सध्याही नाही व पुढे नसणार अशी ही त्रैकालिक निवृत्ती अनुभवाला येते. अंगात भोंड असली की सर्वच फिरताना दिसते, तसेच हे आहे. भासाला आपलीच भ्रमरूपी भोवंड कारणीभूत आहे. किरणावर व्यर्थच मृगजळ भासते, त्याप्रमाणे. सारांश: सर्व नामरूपासह पूर्ण ब्रह्मस्वरूप होऊनच असणे हा परमेश्वराचा ऐश्वर्य योग आहे. अर्जुना, ही माझी ईश्वरी घटना आहे, तू ती नीट ओळख. सूर्य व प्रकाश एकच आहेत हे सदैव लक्षात ठेव. जीव जगत भूतसृष्टी म्हणजे माझेच एकपण फुटू न देता होणारे स्वाभाविक सहज असेच निरुपाधिक स्फुरण आहे. सूर्य व प्रकाश 2 वाटतात, पण वस्तुतः एकच आहे, त्याप्रमाणे. अज्ञानी लोक ज्याला जगत म्हणतात ते खरोखर जीव जगत नसून सच्चिदानंद परब्रह्माचा निरुपाधिक असा नामरूपाचा आविष्कार आहे. हा चराचर प्रपंच म्हणजे वस्तुतः परब्रह्मरूपी रत्नाची कीळ आहे, कांती आहे, प्रकाश आहे. पण जोपर्यंत अविद्यारूपी पडदा कायम आहे तोपर्यंत हे समजत नाही, दिसत नाही. म्हणून अर्जुना, सर्व नामरूपात्मक देखावा निरुपाधिक, आकार निराकार रहित, त्रिगुणातीत, घनदाट, सगुण ब्रह्मच आहे असा ज्ञानानुभवरूप समुद्रात अर्जुना तू एक ज्ञानानुभवरूप समुद्राचा तरंग होऊन राहा. मग त्या तरंगरूप ज्ञानवृत्तीने चराचर भूतसृष्टीकडे पाहशील तेव्हा सर्व तूच आहेस असे तुला कळून येईल. अर्जुना, हा अनुभवरूप बोध तुझ्या ठिकाणी जागृत झाला असे तुला वाटते का? मग आता आत्म्याहून जड विनाशी धर्माने भिन्न भासणारी भूतसृष्टी खोटी झाली की नाही, सांग बरे बाबा. सारांश: सर्व भूतसृष्टीची उत्पत्ती व नाश दोन्ही नाहीतच. कारण कल्पनेला कसला प्रारंभ नाही, तिला अंत थोडीच असणार. दोन्ही केवळ कल्पनारूप मायेनेच होतात. आत्म्याला तेथे काही संबंध नाही, तो केवळ आणि केवळ साक्षी आहे, म्हणजे जसा आहे तसा आहे.
असे जाणून तू केवळ त्या कल्पनेचा पण साक्षी बनून राहा. अर्जुना, प्रकृती शब्दाने कल्पना रूप त्रिगुणात्मक प्रकृतीच संबोधली जाते. अर्थात ती आत्मस्वरूपाला विसरूनच असते. म्हणजे परमेश्वराची जी मूळची चैतन्य शक्ती तीच जीवाला अज्ञानामुळे त्रिगुणात्मक प्रकृती रूप भासते. एरवी ज्याप्रमाणे सूर्य अंधाराचा नाश करतो असे जे म्हटले जाते, पण तो अंधार कधीच सूर्यासमोर येत नाही, आला नाही आणि येणार पण नाही. तशी माया जगत कारण समजली जाते, ती परमेश्वराला कधीही गोचर होत नाही, होणार नाही, होऊच शकत नाही. कारण परमेश्वराच्या चैतन्य शक्तीचीच जीव व्यर्थच त्रिगुणात्मक माया म्हणून कल्पना करतो. पण परमेश्वर केवळ अधिष्ठानभूत आहे. भासलेला सर्प अधिष्ठान रूप दोरीने बांधता येत नाही. भासलेला सर्प अधिष्ठान रूप दोरीने बांधता येत नाही. तशी माया परमेश्वराला कधीही गोचर होऊ शकत नाही. जीव कल्पना करतो त्याच्या दृष्टीने जग आहे. मी काहीच करत नाही. अर्जुना, बीजाला पाणी मिळाले की लहान मोठ्या डहाळ्यांनी युक्त असा वृक्षाचा विस्तार होतो. शहर आपोआप वसते. राजा काहीच करत नाही. स्वप्नावस्थेत, जागृत अवस्थेत, स्वप्नावस्थेतून जागृत अवस्थेत येण्याकरता चालत राहावे लागत नाही. पावले टाकावे लागत नाही. आपोआपच येता येते. त्यामुळे पाय पण दुखत नाहीत. अर्जुना, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की भूतसृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लयाविषयी वस्तुतः मी काहीच करत नाही. जे काही करते ते जीवाची कल्पनाच करते. अज्ञानामुळे, भ्रमामुळे जीव जगत उत्पत्तीचा भ्रम जोपासला जातो. अज्ञानामुळे, भ्रमामुळे जीव जगत उत्पत्तीचा भ्रम जोपासला जातो. राजा असला की प्रजा बरोबर आपले व्यवहार करते. चंद्र पाहून समुद्र खवळतो किंवा उसळतो. चंद्र तिथे काहीही करत नाही. चुंबक काही श्रम न करता लोखंडाला ओढतो. तो काही श्रम म्हणून काही करत नाही. बीजाला वेल, फुले, पाने उत्पन्न करण्याची शक्ती भूमीतच आहे. स्वप्न पडण्याला केवळ आणि केवळ निद्राच कारण असते. त्याप्रमाणे अर्जुना, जीवाची कल्पनाच या भूतसृष्टीचे कारण आहे. असे जर आहे तर अर्जुना, भूतसृष्टी निर्माण करावी, तिचे पालन पोषण करावे, नंतर तिचा संहार करावा, इत्यादी कर्तृत्व माझ्याकडे कसे येणार? पाण्यात चंद्राच्या प्रकाशाचा ताटवा, पाण्यात चंद्राच्या प्रकाशाचा ताटवा जे वेल पसरलेला दिसतो, पण काय चंद्राने येऊन तो केला असतो काय? तसा मी असंग आहे. मी काहीही करत नाही. जे काही होते असे वाटते ती केवळ जीवाच्याच कल्पनेमुळे आहे. मी असंग असल्यामुळे कोणतेही कर्म, अकर्म मला बाधू शकत नाही. पाण्याच्या लोंढ्याला मिठाचा बांध कधीही रोखू शकणार नाही. धुरांच्या कणांचा पिंजरा घोंगावणाऱ्या वाऱ्याला बंदिस्त करू शकत नाही. सारांश अर्जुना, आता माझ्या या सर्व नामरूपाने नटलेल्या व्यापक स्वरूपाकडे, या शुद्ध ज्ञानदृष्टीकडे पहा. म्हणजे माझ्या ठिकाणी जीवाने केवळ कल्पनेमुळेच जीव जगत असे हे विश्व उभे केले आहे आणि सुखदुःखाला ते कारण बनवले आहे. हे जेव्हा तुला कळेल. कारण कल्पनायुक्त नामरूपात्मक भूतसृष्टीला स्वतंत्र वेगळे अस्तित्वच नाही. पण नामरूपात्मक जीव जगत जर ब्रह्माचे निरुपाधिक स्फुरण वाटत असेल तर तो केवळ चिद्विलास ठरेल. हाच माझा ऐश्वर्य योग आहे. याच सत्य ज्ञान प्रकाशाच्या उजेडात पाहिले असता एक सच्चिदानंद परमात्माच नामरूपाने पण नटला आहे असा तुला ज्ञानानुभव येईल. अर्जुना, हेच माझ्या स्वरूपाचे सर्वस्वी गूढ रहस्य आहे. हेच सर्वस्वी वर्म आहे. नामरूपासह एक परमात्माच, त्यापासून दुसरे काहीही नाही.
जोपर्यंत नामरूपात्मक हे जगत आहे व ते सत्य आहे आणि ते स्वतंत्र आहे आणि निराळे आहे असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत नामरूपासह पूर्ण ब्रह्म असा अन्वयाचा अनुभव येऊच शकत नाही. हाच गूढ ज्ञानानुभव होय आणि हाच अन्वयाचा अनुभव दृढ करण्याकरता आत व बाहेर निरुपाधिक त्रिगुणातीत सगुण परमेश्वराचा पण व्यतिरेक अनुभव घ्यायण्यास हवा. सच्चिदानंद भगवाला विसरून बाह्यसृष्टी सत्य आहे अशी दृढ समजूत झाल्यामुळे विषयाच्याच आकाराची अंतःकरणाला सवय पडली आहे. ही सवय जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत नामरूपासह पूर्ण सच्चिदानंद परब्रह्म कसे ते समजणारच नाही. पण एकदा का निरुपाधिक त्रिगुणातीत नामरूपात्मक सगुण म्हणजे काय हे समजले की सर्व विषय परमात्म स्वरूपच होऊन अन्वयाचा श्रेष्ठ अनुभव येतो. व्यतिरेककाली जे परब्रह्म इंद्रियांना गोचर होत नाही ते ब्रह्म अन्वयाने चक्क डोळ्यांना म्हणजे इंद्रियांना पंचज्ञानेंद्रियांना सुद्धा अनुभवाला येते व हाच आहे ब्रह्माचा पूर्ण निरुपाधिक पण त्रिगुणातीत असा अनुभव. शब्द रस इत्यादी इंद्रियांनी घेतलेला हा घनदाट सगुण स्वरूपाचा अन्वयानुभव कार्य पूर्ण कारण रूपच असते असे पाहणे यालाच अन्वय म्हणतात हे आपण मागे पाहिलेच आहे. म्हणजे यात जे कारण तेच कार्य असते व फक्त कारणच खरे व जे कार्य आहे ते खोटे असे पाहणे हा गाडगे मडक्या इत्यादीचे कारण माते म्हणून मातीचा अन्वय सर्वात मूलतः आहे आणि सर्व मातीच आहे. म्हणजे जे कारण तेच कार्य किंवा जे कार्य तेच कारण याला अन्वय म्हणतात. व कार्य व कारण वेगळे करून सर्व कार्यात मुख्य कारणच आहे असा विचार म्हणजे कार्यरूपी सापाचे कारण दोरी आहे असे समजावे. अर्जुना, जोपर्यंत हे खरे वर्म हाती येत नाही तोपर्यंत शास्त्राच्या भोशात अनुभवरूपी धान्याचा एक कणही सापडत नाही. शास्त्रांच्या भोशात अनुभवरूपी धान्याचा एक कणही सापडत नाही. नामरूपाचे कारण जे सच्चिदानंद ब्रह्म व त्या परब्रह्माशी कार्यरूप नामरूपे यांचे सदैव ऐक्य आहे. म्हणजेच नामरूपे पण पूर्णपणे ब्रह्मस्वरूपच आहे असा हा अन्वय बोधच मुख्य आहे. कारण अन्वय बोध दृढ झाल्याखेरीज नुसत्या व्यतिरेक विचाराने म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि नामरूपे मिथ्या आहेत यामुळे कृतार्थता परमानंद प्राप्ती होत नाही. ती परमानंदता फक्त व फक्त नामरूपे पण पूर्णपणे ब्रह्मस्वरूपच आहे याच अन्वय बोधाने लाभते. व्यतिरेक विचाराने ब्रह्म कळले असे वाटते. पण अर्जुना, मृगजळाच्या ओल्यावाने जमीन ओली होत नाही. पाण्यातील तरंगाच्या जाळ्यात चंद्रबिंब अडकल्यासारखे वाटते. पण तसे ते खरंच आहे का? बाहेर जाळे झटकून पाहावे तर आपली फसगत होते. नामरूपासह सर्व पूर्ण सच्चिदानंद ब्रह्म आहे अशा अन्वय विचाराने पूर्ण निरुपाधिक पण त्रिगुणातीत शब्द रूप रस इत्यादी विषयांचा इंद्रियांनी घेतलेला सगुणानुभव म्हणजे जसा आहे तसा असा साकार अनुभव घेतला नाही तर केवळ परब्रह्म सत्य आहे व नामरूपे मिथ्या आहेत अशा कोरड्या नुसत्या व्यतिरेक विचाराने अपरोक्ष ज्ञान हाती लागत नाही. परब्रह्माचे ज्ञान परोक्ष म्हणजे केवळ अनुमानिकच राहते. नामरूपासह पूर्ण ब्रह्म असलेल्या सगुण साकार परमेश्वराचे चिंतन केले तरच सर्व नामरूपासह पूर्ण ब्रह्म आहे असा अन्वयाचा व्यापक अनुभव येतो. अशा प्रकारे परमेश्वराला जाणणे हेच खरे जाणणे होय.
ज्याप्रमाणे पाण्यावर तरंग उत्पन्न होण्याला वायू हा निमित्त असला तरी तो तरंगात राहत नाही किंवा तरंग त्याचा बनलेला नसतो, तो पाण्याचाच असतो. त्याप्रमाणे जीव जगतरूपी बहुरूप विस्ताराला कारण असणारी त्रिगुणात्मक माया शुद्ध सच्चिदानंद निरुपाधिक परब्रह्माच्या सगुण प्रत्ययाला कारण असली तरी ती त्यात नसते, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. अर्जुना, तुला जर या संसाराचे खरोखरच भय वाटत असेल व माझी प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर मी सांगितलेली ही संयुक्तिक विचारसरणी नीट लक्षात ठेव. नाहीतर डोळ्याला कावीळ झाली की तो म्हणतो जग पिवळे आहे, तापाने जीभ कडू झाली की तो म्हणतो दूधच कडू आहे. म्हणून अर्जुना, तुला वारंवार सांगतो, माझ्या स्पर्श रूप रस गंध शब्द इत्यादी विषयांनी सतत निरंतर संपर्कात असलेल्या सगुण अशा स्वरूपाला तू स्थूल दृष्टीने म्हणजे पांच भौतिक त्रिगुणात्मक भेदात्मक स्वतंत्र काहीतरी आहे, वेगळे काहीतरी आहे अशा दृष्टीने पाहू नको. म्हणजे तुला गंध रस शब्द स्पर्श रूप इत्यादीने सदैव प्रतीत होणारे सगुण स्वरूपाचे अनुभवाचे निरुपाधिक त्रिगुणातिक निराकार असूनही साकार असलेल्या अनुभवास ते मिळेल. स्वप्नात अमृत पिऊन कुणी अमर होतो काय, तसे मला स्थूल दृष्टीने पाहणे आहे असे तू अर्जुना समज. पाण्यात पडलेल्या नक्षत्राच्या आभासालाच नक्षत्ररत्ने समजून मोठ्या आशेने हंस पाण्यात त्यावर चोचीने टोचून टोचून ती पकडण्याचा प्रयत्न करतो, पण या नादात तो स्वतःचा नाश करतो आणि पाण्यात बुडतो. मृगजळालाच गंगा समजून त्यात स्नान करता येईल का? भाबळीच्या झाडाची कल्पतरू म्हणून कितीही पूजा केली तरी ती कधीही आपली मनोकामना पूर्ण होणार काय? दोन पदरांचा हा मोठा नीलमण्याचा हार आहे, वा वा असे समजून काळ्या विषारी सर्पाला गळ्यात घातले तर काय होईल? पावसाळ्यात पडणाऱ्या गारांना रत्ने समजून पकडून ठेवले तर पाण्याने हात ओले झाल्याशिवाय आपण काय मिळवले? सोन्याचा ढीग समजून खदिराचे लाल तप्त निखारे हातात घेतले तर हात जळणार नाहीत का? माझीच पडछाया पाण्यात आहे, कुणी प्रतिस्पर्धी सिंह नव्हे हे जर कळले तर सिंह कशाला विहिरीत उडी मारून आपले प्राण गमावेल? त्याप्रमाणे हा पांचभौतिक जड विनाशी प्रपंच म्हणजे वस्तुतः स्पर्श रूप रस गंध इत्यादींनी विषयांनी इंद्रियांना सतत अनुभवास येणारा पण निरुपाधिक त्रिगुणातिक निराकार पण साकार असलेला सगुण परमेश्वराचाच साक्षात्कार आहे. असा ज्याचा ठाम निश्चय नाही त्याने जणू पाण्यात पडलेल्या चंद्रबिंबाला चंद्र म्हणून धरले असे तू समज. कांजी पिऊन अमृत पिले असे म्हणण्यासारखे ते आहे. नुसता कोंडा खाल्ल्याने पोट भरते काय? फेस चाटल्याने तहान भागते काय? अर्जुना, नामरूप रहित अशा निर्गुण स्वरूपावरून नामरूपात्मक सगुण कनिष्ठ आहे असे तू कदापि म्हणू नको. सगुण परमात्मा तसाच अद्वितीय व्यापक अनादि कर्तृत्व नाही भोक्तृत्व नाही अशा प्रकारचा आहे. नित्य शुद्ध बुद्ध निर्वय अफूट स्वयंभू नामरूप संबंध रहित लौकिक कर्म कर्तृत्व रहित अशा लक्षणाचा आहे. म्हणून सगुण निर्गुण दोन्ही स्वरूपे पूर्ण ब्रह्मच आहेत. फरक इतकाच की निर्गुण ब्रह्म नामरूप रहित घेतले जाते तर सगुण परब्रह्म अखंड निराकार नामरूप सहितच घेतले जाते. म्हणून सगुण स्वरूपाला कनिष्ठ समजणारे हे व्यर्थ जन्माला आले असे म्हणणे भाग आहे. कोरडे नपुंसक ढग पाणी कधीच बरसवत नाहीत. मृगजळाच्या तरंगात काही तृषा शांतीची शक्ती नसते. मातीचे घोडेस्वार युद्धात टिकत नाहीत.
गारुड्यांच्या दागिन्यांनी नववधूला सजवता येत नाही. सांबर निवडुंगाचे झाड सरळ वाढले तरी त्याला कधीही फळ येत नाही. शिवाय ते आतून पोकळच राहते. शेळीच्या गळ्याला असलेले स्तन निरर्थक आहेत. उलट ती अडचणच निर्माण करतात. ती एका प्रकारची अडगळच आहे. तसे जे कोणी अशा या सगुण स्वरूपाचा अनादर करतात ते त्याप्रमाणे समज. त्यांनी कितीही ज्ञान मिळवले तरी ते वानरांनी तोडलेल्या नारळासारखे व्यर्थ होय, किंवा आंधळ्याच्या हाती मोती दिल्याप्रमाणे निरर्थक होय, किंवा लहान मुलाच्या हाती दिलेले शस्त्र ते त्याला काही कामाचे नाही, किंवा तामसी अपवित्र माणसाला दिलेला सबीज मंत्र आहे तो त्याला शेवटी हानिकारकच राहणार. तसा स्थूल बुद्धी, तामसी बुद्धी, स्थूल पांचभौतिक शारीराधिक सत्य आहेत अशी बुद्धी जाऊ देत नाही व त्वचा व अस्थि याची गवसणी घालून जखडून टाकते. म्हणजे आपले देहातीत रूप आपल्याला जाणू देत नाही. म्हणून अर्जुना, जे मला खऱ्या अर्थाने जाणतात त्यांच्या अंतःकरणात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो. ते निजले तरी त्यांचे वैराग्य मी जोपासतो, त्याचे रक्षण करतो. अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाला विसरणे. जीव आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाला विसरला म्हणून आवरण, विक्षेप, संशय, विपर्यय, असंभावना, विषयासक्ती, बुद्धिमांद्य या दोषांनी तो युक्त झाला आहे. आवरण हे अविद्येचेच वृत्ती स्वरूप आहे. म्हणजे मूळ अविद्या अंतःकरणात ज्या वृत्तीने आहे त्या वृत्तीला आवरण असे म्हणतात. ते आवरण दोन प्रकारचे आहे, असत्वापादक आणि अभावापादक असे दोन प्रकारचे. सच्चिदानंद ब्रह्म नाही अशी जी अंतःकरणात दृढ वृत्ती निर्माण होते त्याला असत्व पादक आवरण म्हणतात. व सच्चिदानंद ब्रह्म आहे पण मला कळत नाही अशा वृत्तीला अभानापादक आवरण असे म्हणतात. विक्षेप म्हणजे परब्रह्म वस्तूच्या यथार्थ ज्ञानाला बाधक असे. परब्रह्म वस्तूचे निराळ्या वस्तुरूपाने होणारे ज्ञान होय. हा विक्षेप आवरणामुळेच होतो. हा विक्षेप पण दोन प्रकारचा आहे, मलयुक्त विक्षेप आणि अमलयुक्त विक्षेप. दृढ विषयाशक्तीमुळे विषय सुख प्राप्त करून घेण्याकरता धर्मशास्त्राविरुद्ध नीतीची बंधने झुगारून वागण्याची जी पापवृत्ती असते तिला मलयुक्त विक्षेप म्हणतात. व ब्रह्मज्ञान झाल्यावर प्रारब्ध बळाने जो जगताचा भास व विषयवृत्ती राहते त्यालाच अमलयुक्त विक्षेप म्हणतात. हा केवळ सगुणाच्या भक्तीने जातो. हे आपण मागे बघितलेच आहे. हे खरे आहे की ते खरे आहे असा द्विकोटिक ज्ञानाला संशय म्हणतात. हा संशय वाचकगत संशय आणि वाच्यगत संशय अशा दोन प्रकारचा आहे. वेदांतात परब्रह्माचे प्रतिपादन मुख्य की धर्माचे मुख्य याचा निश्चय न होणे याला वाचकगत संशय म्हणतात. आणि जगताचे कारण ब्रह्म आहे की सांख्यादिकांच्या मताप्रमाणे प्रधानाधिक तत्वे आहेत अशी अनिश्चित वृत्ती याला वाच्यगत संशय असे म्हणतात. वाचक म्हणजे वेद इत्यादी व वाच्य म्हणजे ब्रह्म. वस्तुस्थितीची उलट भावना करणे याला विपर्यय म्हणतात. ही पण दोन प्रकारची आहे, शब्दरूप आणि अर्थरूप. आपलेच खरे व तेच दामटून संतादिकांच्या वचनांना प्रमाण न मानणे ही शब्दरूप, व ब्रह्म वगैरे सब झूठ आहे, देहादिक विषयच सत्य आहेत, सुख भोगावे, मौज मजा करावी हे जीवनाचे कार्य, ही अर्थरूप. विपरीत म्हणजेच बुद्धी म्हणजेच हा विपर्यय होय. ब्रह्मवस्तूचे अस्तित्व सिद्धच होणार नाही अशा युक्तीने झालेल्या निश्चयाला असंभावना म्हणतात. ही पण दोन प्रकारची आहे, प्रमाण आणि प्रमेय असंभावना. न्याय सांख्यादी दर्शनांनी मानलेल्या प्रत्यक्षादी प्रमाणाने ब्रह्म कळू शकत असल्यामुळे ते केवळ श्रुतीवरूनच कळते असे नाही. अशा निश्चयाला प्रमाण असंभावना
व ब्रह्म व जगत परस्पराहून भिन्न लक्षणाचे आहेत म्हणून जगताचे कारण ब्रह्म नाही अशी जी निश्चय वृत्ती तिला प्रमेय असंभावना म्हणतात. प्रमेय म्हणजे ब्रह्म. विषय सुखाची इच्छा याला विषयासक्ती म्हणतात व इहलोक परलोकातील सर्व सुख आले याच्या योगाने श्रवण केलेल्या वचनांचा थोडाही अर्थ बुद्धीत शिरत नाही त्याला बुद्धिमान्य दोष असे म्हणतात. हा दोष नामस्मरण ध्यानरूप भक्तीने जातो असे त्रिपुरा रहस्यात सांगितलेले आहे. मातीच्या घड्यावर पाणी टाकून कठीणता काढून टाकावी त्याप्रमाणे हे नामस्मरण किंवा ध्यानरूप भक्तीचे कार्य आहे. म्हणून अर्जुना अशा प्रकारे ज्यांनी ज्ञानगंगेमध्ये स्नान केले आहे व पूर्ण ब्रह्मसिद्धीचे भोजन घेऊन जे तृप्त झाले आहेत असे महात्मे म्हणजे ब्रह्मशांतीला फुटलेली नवी कोवळी पालवीच होय. त्यांना निर्गुण सगुण असा दोन्ही अनुभव असून ते दोन्ही स्वरूपाशी ऐक्य पावले असतात. अशी पूर्णता ज्यांच्यापाशी असते त्या स्थितीला ज्ञाता ज्ञानदेय ही त्रिपुटी राहतच नाही. अशा स्थितीला शांती परमशांती म्हणतात. या अवस्थेत चित्त परब्रह्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी अखंड स्थिर असते. असे महापुरुष ब्रह्मानंद समुद्रात बुडून भरलेले जणू घट आहेत. सर्व नामरूपांचा संबंध घेऊनच परमेश्वराला व्यापक आणि विविक्षित नामरूपाचा संबंध घेऊन त्यालाच एकदेशीय असे म्हणतात. पण ही दोन्ही रूपे परस्पराहून भिन्न नसतात. सर्व नामरूपाने व्यापक असलेले रूपच भक्ताच्या निस्सीम प्रेमाने त्याच्या दृष्टीसमोर पंचेज्ञानेंद्रियाने सुद्धा जाणता येणारे असे एकदेशीयच पण झाले आहे. म्हणूनच अशा या एकदेशीय सगुण स्वरूपाच्या साक्षात्काराने सर्व व्यापकाचा अनुभव येतो. समुद्रात मिळालेली नदी समुद्रात सारखी मिळतच राहते. त्याप्रमाणे शिवम भुक्ता शिवम यजेत म्हणजे परमेश्वराशी ध्यानाने ऐक्य पाहून सुद्धा सगुण परमेश्वराची स्वाभाविक सतत प्रेमभक्ती करता येते. असे पुरुष संत कोटीचे असतात. त्यांना सूर्याची पण उपमा देत नाही कारण तो उगवतो व मावळतो. चंद्राची पण देता येत नाही कारण तो पौर्णिमा सोडून नेहमी खंड खंड असा असतो. मेघमळावर ते बरसून ओसरतात रिकामे होतात. म्हणून संतांना काहीही उपमा देता येत नाही. ते एखाद्या निर्धास्त आणि कृपाळू सिंहासारखे धीरगंभीर आणि शांत असतात इतके मात्र नक्की. म्हणून अर्जुना आत्मज्ञानाने नामरूपाचा नाश न होता नामरूपे भिन्न वस्तू आहेत अशी भ्रमाने जी कल्पना केली तिचाच नाश होतो. नामरूपाचा नाश होत नाही भ्रमाचा नाश होतो व नामरूपाच्या आत्म्याशी ऐक्य होते. म्हणजे नामरूपासह मी एक सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे असा ज्ञानाला अनुभव येतो. मग जीव हे नाव राहतच नाही तर सर्व सृष्टी आपणासह त्याला सगुण परमेश्वरच भासते. हे पहा अर्जुना पाण्यावर उठलेला बुडबुडा जेथे जेथे जातो तेथे तेथे एक पाणीच असते. तो राहिला तरी पाणीच नष्ट झाला तरी पाणीच. त्याप्रमाणे कोठेही कसेही असो सर्व मीच आहे. मग ग्राह्य त्याज्य असे काही उरत नाही. सगुण परमात्मा एकदेशीय दिसत असला तरी सर्वत्र अणुरेणूतही तो व्यापून असल्यामुळे तो सूर्याप्रमाणे नित्य नजरेसमोरच असतो. म्हणून अर्जुना मी नाही असे कोणते तरी ठिकाण आहे का? पण प्राण्यांचे दुर्दैव पहा. सर्वत्र मी असून मलाच ते पाहत नाही. जग माझीच ओतलेली एकमेव अशी मूर्ती आहे. पण ते म्हणतात मीच नाही. आंधळा भिकारी घासभर आणण्याकरता दारोदार धावतो आणि धावताना चिंतामणीला अडखळून पडतो. पण दुर्दैवी असल्यामुळे पुढे तो जातच राहतो भरकटतच राहतो. कल्पतरूच्या खाली बसून कल्पतरूचे ज्ञान नसल्यामुळे आपल्या फाटक्या झोळीला गाठी मारून भीक घेण्यास योग्य बनवण्याचा तो प्रयत्न करतो. नमस्कार.